मला सांग, त्या वृद्धाश्रमावरती बुलडोझर नक्की अंशुमनने चालवलाय माहिती आहे तुला? हो, मी सांगितलं ना तुला. एक मिनिट, काय काय नक्की काय झालंय? नक्की अंशुमनचं नाव त्यांनी सांगितलं का दुसरं अजून कोणतरी होतं? नाही, स्पेसिफिकली फक्त अंशुमनचंच नाव घेतलं होतं, बाकी कोणाचं नाही. पण काय झालंय काय नक्की? आज पहिल्यांदा मी त्याच्यावरती हात उचलला निकिता. काय? हो, राग आला मला या गोष्टीचा. माझा राग नाही कंट्रोल झाला आणि मी अंशुमनवरती हात उचलला. पण मग मला सांग, काय म्हणाला तो? त्यानेच केलंय नाही सगळं? अंशू मला म्हणाला त्याला काहीही माहिती नव्हतं. त्याला वृद्धाश्रम तिथे आहे हे देखील माहिती नव्हतं. समर म्हणजे बुलडोझर तिथे पाठवण्याआधी तिथे वृद्धाश्रम आहे हे त्याला माहित नव्हतं असं त्याचं म्हणणं आहे. आणि तुझा विश्वास आहे त्याच्यावर? तो म्हणाला ना, मग पाया पडला माझ्या, रडत होता थाय मुकून. मग मला का असं वाटेल की तू माझ्याशी खोटं बोलेल? समर, सॉरी टू से, पण तू तुझ्या घरच्या लोकांवर जरा जास्त. निकिता, बस बस निकिता, यापुढे काही शब्द नाही. माझ्या कुटुंबातल्या एखाद्या व्यक्तीबद्दल मी निगेटिव्ह ऐकून घेऊ शकत नाही. आणि माणसाकडनं चूक होऊ शकते ना. म्हणजे अंशुमननी नीट माहिती घेतली नाही ही त्याची चूक झाली, पण मी सुद्धा तेच केलं. आणि या सगळ्यात खरं तर माझी चूक आहे. मी नीट विचारलं पाहिजे होतं, मी नीट चौकशी केली पाहिजे होती, मी नीट माहिती घेतली पाहिजे होती. पण ते काहीही न करता मी अंशूवरती हात उचलला. म्हणजे बुलडोझर ना मी पाठवला ना अंशूनी पाठवला, तिसऱ्याच कुठल्या तरी माणसाने पाठवला, पण त्याची शिक्षा मात्र माझ्याकडनं अंशूला मिळाली. म्हणजे माझी चूक ना. आणि फक्त अंशूला नाही तर या सगळ्या घटनेमुळे त्या स्वानंदी सरपोतदार देखील चिडले. मला आता ना त्यांची माफी मागितली पाहिजे. बोला. हा, नमस्कार. मी मला बोलायचं होतं 2 मिनिटं. ऐकते, बोला.